जॉबसाठी बरेच प्रश्न येतात मला, की मला जॉब मिळत नाही आहे, खूप सर्च करतो आहे पण अपयश येतं आहे. आणि दुसरा असा एक प्रश्न असतो, की मला आमचं स्वतःचं घर होत नाही आहे, जागा आहे आमची पण बांधायला योग येत नाही आहे, किंवा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे पण त्याचं पोझिशन मिळत नाही आहे, डिले होतं आहे, किंवा स्वतःचा फ्लॅट घेण्याचं खूप इच्छा आहे पण पैशाची जुळवाजुळव होत नाही आहे. तर त्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आज सांगणार आहे. कोणत्याही शुक्ल पक्षाच्या मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक तांब्याचा गडवा तुम्हाला विकत आणायचा आहे, नवीन, जुना घ्यायचा नाही. आणि त्या गडव्यामध्ये तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी 1 रुपयाची नाणी ठेवायची आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला गहू टाकायचे आहेत, तो गडवा पूर्ण भरेल एवढे गहू टाकायचे. आणि त्याच्यावरती तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे. तो गडवा तसाच्या तसा घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला 108 वेळा जय श्रीराम असं म्हणायचं आहे. आणि 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता त्यातले 9 दाणे तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि मारुतीच्या पायाला जो शेंदूर असतो तर तो शेंदूर त्या दाण्यांना चोळून घ्यायचा आहे. आणि बाकीचा सगळा गडवा नेलेला तुम्हाला तिथं सोडून यायचा आहे मारुती मंदिरामध्ये. फक्त ते 9 दाणे परत घेऊन यायचे आहेत. आणि ते तुमच्या खिशामध्ये किंवा तुम्ही तुमच्यासोबत ते कॅरी करायचं आहे तुम्हाला कायम. आता स्त्रिया जर हा उपाय करत असेल तर तुमचे मासिक धर्म जेव्हा असतो तेव्हा तो काढून ठेवायचा आहे ते पाकीट. आणि जेव्हा तुम्ही कुणाच्या याला जात असाल, सुतक वगैरे असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही ते काढून ठेवायचं आहे, ते न्यायचं नाही सोबत. आणि दुसरं म्हणजे जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही किंवा तुमचं स्वतःचं घर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते गव्हाचे दाणे तुमच्यासोबत ठेवायचे आहेत. जेव्हा तुमचं काम पूर्ण होईल त्यानंतर तुम्ही ते जलप्रवाहित करून टाकायचे. आता या उपायामध्ये अजून एक करायचं म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडं ते दाणे आहेत, जोपर्यंत तुम्ही ठेवले आहेत, तोपर्यंत तुम्हाला दर मंगळवारी ते गव्हाचे दाणे घेऊन मारुती मंदिरामध्ये जायचं आहे. आणि हनुमान चालीसा म्हणायची आहे, पाया पडून तुम्हाला यायचं आहे. हे दर मंगळवारी तुम्हाला करायचं आहे, जोपर्यंत ते दाणे तुमच्यासोबत आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत. या उपायाने तुमची जॉबची समस्या किंवा तुमचे घर घेण्याची समस्या आहे ती नक्कीच सुटेल. पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करा. आणि जो काय तुमचा अनुभव असेल तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.